नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या सेकंड इयरमधील आणि सेमिस्टर 3 मधील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे मराठी अध्यापनशास्त्र याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत। खूप महत्त्वाचा असा पेपर आहे आणि त्याच्यावर आधारित असे मी MCQ काढलेले आहेत। बघा, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही करा। बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पाठ्यपुस्तकातील पाठाचे वर्गीकरण डॅश डॅश प्रकारानुसार करता येईल। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे पाठ दिलेले असतात त्याचे वर्गीकरण कोणकोणत्या प्रकारामध्ये करता येईल असा सोपा प्रश्न विचारलेला आहे। तर ऑप्शन बघा, अ वाङ्मयानुसार, ब आहे मूल्यानुसार, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर। पाठ्यपुस्तकातील पाठाचे वर्गीकरण तुम्हाला वाङ्मय या प्रकारानुसार आणि मूल्य या प्रकारानुसार सुद्धा करता येईल। मग वाङ्मयामध्ये कसं करता येईल तर बघा, एखादा पाठ तुम्ही ललित निबंधातील घेऊ शकता, काही लघुकथा, काही प्रवास वर्णनामधला घेऊ शकता, त्याचप्रमाणे वैचारिक निबंध असतील, आत्मकथन असेल, नाट्यप्रवेश असेल, अशा विविध वाङ्मय प्रकारामधील तुम्ही एखादा पाठ यामध्ये घेऊ शकता। मग काव्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर निसर्ग वर्णनात्मक कविता असतात त्यातील एखादी कविता, संत कविता असतात त्यातील एखादी कविता, किंवा आधुनिक कविता, भावकविता, अशा विविध कवितांच्या प्रकारामधील तुम्ही एखादी कविता घेऊ शकता। हे झालं वाङ्मय प्रकारानुसार पाठ्यपुस्तकातील पाठाचे वर्गीकरण। आणि आता पाहायचं आहे आपल्याला मूल्यानुसार। मग मूल्य म्हणजे काय तर बघा, उदाहरणार्थ वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणारे जे पाठ असतात, हे मूल्य रुजवणारा किंवा वैज्ञानिक वृत्ती रुजवणारा जो पाठ असतो त्याला आपण वैज्ञानिक वृत्ती, त्याचप्रमाणे राष्ट्रीय वृत्ती जोपासणारे पाठ असतात, काही अंधश्रद्धा निर्मूलन करणारे पाठ असतात, सामाजिक जाणीव निर्माण करणारे पाठ असतात। ह्या पाठांचा समावेश आपण मूल्यानुसार पाठाच्या वर्गीकरणामध्ये करू शकतो। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वार्षिक नियोजनाचा डॅश डॅश हा मूलाधार आहे। तर ऑप्शन बघा, अ घटक, ब आहे पाठ्यांश, क आहे तासिका, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ घटक हा वार्षिक नियोजनाचा मूलाधार आहे। पेपरमध्ये खूप वेळेस हा प्रश्न विचारला जातो, लक्षात असू द्या। ऑप्शन आहे अ आणि उत्तर आहे घटक। मग वार्षिक नियोजनाचा घटक हा मूलाधार आहे। तर सध्याच्या पाठ्यपुस्तकातील काही जे घटक आहेत किंवा त्या अंतर्गत येणारे उपघटक आहे हे नमुन्यासाठी दाखवलेले असतात आणि त्याचा उपयोग आपल्याला वार्षिक नियोजनामध्ये होत असतो। त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश हे स्तंभ करून वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करावा लागतो। तर कोणकोणते स्तंभ तयार करून आपण वार्षिक नियोजनाचा आराखडा निर्माण करत असतो तर इथं ऑप्शन दिलेले आहेत बघा। ऑप्शन अ आहे घटक, ब आहे उपघटक, क आहे तासिका, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। म्हणजे वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करताना आपण घटकाचा, उपघटकाचा आणि तासिकेचा या तिन्हीचा उपयोग किंवा चे स्तंभ तयार करून आपण वार्षिक नियोजन करत असतो। मग घटकामध्ये काय लिहितो आपण तर घटक किंवा वार्षिक नियोजन करताना घटक ह्या तक्त्यात किंवा स्तंभात आपण वैचारिक लेख असो किंवा जसा घटक आहे त्यानुसार आपण घटक लिहित असतो। नाट्य उतारे असतील तर नाट्य उतारे लिहितो, दलित काव्यातील असेल तर दलित काव्य लिहितो, लघुकथा असेल तर लघुकथाविषयी लिहितो, असं आपण घटकात लिहित असतो। आणि उपघटकात काय लिहित असतो तर बघा, वैचारिक लेख असेल तर भारतीय लोकांचा व्यापार कसा आहे किंवा शेतीसाठी पाणी कुठून, मानवधन याविषयी माहिती आपण उपघटकात लिहित असतो। आणि तासिकामध्ये म्हणताल तर किती तासिका त्या घटकासाठी आवश्यक आहेत याविषयी माहिती आपण त्यामध्ये देत असतो। अशा प्रकारे आपल्याला वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करताना या स्तंभांचा विचार करावा लागतो। त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश हे नैतिक मूल्याचे प्रकार आहेत। तर ऑप्शन बघा, अ व्यक्तिगत, ब आहे सामाजिक, क आहे राष्ट्रीय, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन बघा। ऑप्शन अ आहे व्यक्तिगत, ब आहे सामाजिक, क आहे राष्ट्रीय, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे हे सर्व बरोबर आहेत, नैतिक मूल्यच आहेत। व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय हे आपल्याला नैतिक मूल्याचे प्रकार सांगता येतील, म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर राहील। त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास व्यक्तिगत मूल्य, मग व्यक्तिगत मूल्यामध्ये काय होतं, कशाचा समावेश होतात तर बघा, व्यक्तिगत मूल्यात स्वच्छता आहे, स्वावलंबन आहे, कर्तव्यदक्षता आहे, स्वतःची श्रमनिष्ठा आहे, विज्ञाननिष्ठा आहे, सुचिता आहे, भूतदया,
निर्भयता, खिलाडू वृत्ती, शिस्तप्रियता इत्यादी मूल्यांचा समावेश आपल्याला व्यक्तिगत मूल्यांत करता येतो. तर सामाजिक मूल्य म्हणजे काय, तर सामाजिक मूल्यामध्ये समता असो, बंधुभाव असो, सर्वधर्म समभाव, न्यायप्रियता, सहिष्णुता, आदरभाव, सत्यप्रियता, अहिंसा, प्रेम, निसर्गप्रेम, परस्पर सहकार्य ही सर्व मूल्ये कशात येतात, तर सामाजिक मूल्यात यांचा समावेश होत असतो. आणि राष्ट्रीय मूल्य, या राष्ट्रीय मूल्यामध्ये काय आहे, तर राष्ट्रप्रेम आहे किंवा राष्ट्रीय एकात्मता ही मूल्य अंतर्भूत असतात राष्ट्रीय मूल्यामध्ये. म्हणजे व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय मूल्यामध्ये वेगवेगळ्या अशा संकल्पना आहेत किंवा घटक आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे घटक नियोजनातील शेवटचा टप्पा म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन बघा, अ घटक, ब आहे उपघटक, क आहे मूल्यमापन आणि ड आहे तासिका. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे घटक नियोजनातील शेवटचा टप्पा म्हणजे मूल्यमापन होय. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली मग या मूल्यमापन या टप्प्यात काय केलं जातं, तर या टप्प्यात उद्दिष्ट प्राप्ती किती झाली, आपलं जे उद्दिष्ट ठेवून आपण कार्य केलेलं आहे ते उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झालं किंवा किती उद्दिष्ट प्राप्ती झाली हे तपासून पाहिले जातं. कशामध्ये, मूल्यमापनामध्ये. जसं विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदलाचे मापन करण्यासाठी आपण योग्य प्रकारचे मूल्यमापन साधने वापरली पाहिजेत. मग कधी विद्यार्थ्याचं निरीक्षण करावे लागेल. मूल्यमापनामध्ये कधी तुम्ही पेपरच घेताल असं नाही, प्रत्येक वेळेस लेखी परीक्षाच घेतली पाहिजे असं नाही आहे. तर मूल्यमापन करण्यासाठी तुम्ही कधी त्यांचं निरीक्षण करू शकता, तोंडी परीक्षेचा वापर करू शकता, प्रात्यक्षिक परीक्षेचा वापर करू शकता. अशा विविध प्रकारच्या परीक्षेचा वापर करून तुम्ही विद्यार्थ्याचं मूल्यमापन करू शकता. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विद्यार्थी उतार्याचे भावपूर्ण वाचन करतो हे डॅश डॅश उद्दिष्टामध्ये येतं. तर ऑप्शन बघा, अ उपयोजन, ब आहे अभिरुची, क आहे ज्ञान आणि ड आहे अभिव्यक्ती. तर बरेच सारी उद्दिष्ट असतात जसं उपयोजन, अभिरुची, ज्ञान, अभिव्यक्ती. पण विद्यार्थी एखाद्या उतार्याचं भावपूर्ण वाचन करतो हे कोणत्या उद्दिष्टामध्ये येतं, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ उपयोजन. या उद्दिष्टामध्ये हे येतं की विद्यार्थी उतार्याचं भावपूर्ण वाचन करतो. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास उपयोजन म्हणजे काय, तर विद्यार्थ्याला भेटलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर तो आपल्या जीवनात किंवा त्या येणाऱ्या प्रसंगात कशा प्रकारे करतो ह्याला आपण उपयोजन म्हणत असतो. एखाद्या गोष्टीविषयी फक्त माहिती झाली हे झालं ज्ञान, पण त्या माहितीचा वापर त्या आपल्या जीवनात कसा करायचा हे झालं कौशल्य किंवा उपयोजन. आणि जर तुम्हाला आवड असेल तर त्या गोष्टीचा वापर करून तुम्ही नवीन गोष्टी कशी निर्मिती करू शकता ते झाली अभिरुची. अशा प्रकारे आपल्याला हे उपयोजन, अभिरुची, ज्ञान, अभिव्यक्ती याविषयी माहिती सांगता येईल. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश यांनी सुचवलेल्या पायऱ्यांना मानसशास्त्रीय आधार आहे. तर त्या कोणकोणत्या पायऱ्या आहे, तर बघा, अ आहे डॅश डॅश यांनी सुचवलेल्या, मग त्या पायऱ्या कोणी सुचवलेल्या आहेत, तर बघा ऑप्शन अ हर्बाट, ब आहे स्किनर, क आहे विल्यम उंट आणि ड आहे असुबेल. तर याचं करेक्ट आन्सर आहे मानसशास्त्रीय पायऱ्या कोणी सुचवलेल्या आहेत, तर हर्बर्ट या मानसशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्याला मानसशास्त्रीय आधार आहेत. त्यांनी पंचपदी सुचवलेली आहे. हर्बर्ट यांनी पाठ घेताना तुम्ही 5 पायऱ्यांचा अवलंब करता, जसं प्रस्तावना, हेतू, कथन, विषय प्रतिपादन, संकलन, मूल्यमापन अशा विविध पायऱ्यांचा वापर तुम्ही पाठ घेताना करत असतात. आणि ते करताना तुम्हाला पायऱ्यांमधील मानसशास्त्रीय आधार ध्यानात घेतल्याशिवाय त्या पद्धतीचा वापर केला तर काय होतं, अध्यापनात कृत्रिमता यायची शक्यता असते. त्यामुळे मानसशास्त्रीय आधार लक्षात घेऊनच तुम्ही त्या पाठांच्या पायऱ्यांचा वापर करायचा असतो. मग पाठ घेताना पद्धतीच्या अतिरेकामुळे किंवा हास्यास्पद प्रसंगही घडतील, जसं पाठ घेताना पद्धतीवर त्यामुळे जबरदस्त टीका होते. त्यामुळे पाठ घेताना कोणकोणत्या पाठाच्या पायऱ्यानुसार आपल्याला जायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, प्रस्तावना आणि विषय प्रतिपादन यांना साधणारा दुवा म्हणजे डॅश डॅश होय. तर बघा, प्रस्तावना आणि विषय प्रतिपादन ह्या ज्या पाठाच्या पायऱ्या आहेत त्यांना साधणारा दुवा कोण आहे, तर ऑप्शन बघा, अ स्वाध्याय, ब आहे हेतुकथन, क आहे संकलन, ड आहे मूल्यमापन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, प्रस्तावना आणि विषय प्रतिपादन यांना साधणारा दुवा म्हणजे हेतुकथन होय. ही एक दुसरी पायरी आहे पाठाची. या हेतुकथन म्हणजे नेमकं काय,
तर बघा, प्रस्तावना केल्यानंतर जेव्हा आपण सांगतो की आज आपण कुठला पाठ शिकवणार आहेत किंवा विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान आपण प्रस्तावनेमध्ये जागृत करत असतो, ते झाल्यानंतर आपण काय शिकणार आहोत हे स्पष्ट शब्दात आपण विद्यार्थ्याला सांगतो. म्हणजे नेमकं आज आपण ह्या तासामध्ये काय शिकणार आहोत हे आपण विद्यार्थ्यांना ज्या वाक्यात किंवा ज्या ठिकाणी सांगतो त्याला आपण हेतुकथन असं म्हणतो किंवा हेतुकथन विधानात्मक असं सुद्धा म्हणलं जातं. मग हेतुकथन प्रस्तावनेत निर्माण झालेली उत्सुकता, म्हणजे आपण पूर्वज्ञानावर प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे विद्यार्थ्याला माहीत नसतं की शिक्षक नेमकं आज काय शिकवणार आहेत आणि आज आपण कोणता पाठ अभ्यासणार आहोत हे त्यांचं पूर्णपणे लक्षात येतं आणि तो काय होतं, मग पाठ जाणून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होते आणि हेतुकथन आपल्याला सांगितलं की त्यांच्या लक्षात येतं की सर आज आपल्याला काय शिकवणार आहेत. म्हणून हेतुकथन हा काय आहे, प्रस्तावना आणि विषय प्रतिपादन यामधील दुवा आहेत. प्रस्तावनेमध्ये फक्त पूर्वज्ञान जागृत केलं जातं, विषय प्रतिपादनामध्ये पूर्ण तुम्ही जो शिकवणारा घटक आहे तो शिकवला जातो. पण ह्या दोन्हीमध्ये जी एक पायरी असते त्याला म्हणतात हेतुकथन. मग हेतुकथनामध्ये फक्त आज आपण काय शिकवणार आहोत हे स्पष्ट भाषेत आपण विद्यार्थ्याला सांगितलेलं असतं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा पाठाचा आत्मा व शिक्षकाच्या प्रकट वाचनाने या पायरीची सुरुवात होते. तर बघा, हे काय आहे, पाठाचा आत्मा म्हणून ओळखला जातो आणि शिक्षकाचं प्रकट वाचनाने ह्या पायरीची सुरुवात होती. तर ती पायरी कोणती आहे असं विचारलं आहे. ऑप्शन बघा, अ प्रस्तावना, ब आहे स्वाध्याय, क आहे हेतुकथन, ड आहे विषय प्रतिपादन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, विषय प्रतिपादन हा काय आहे, पाठाचा आत्मा आहे आणि शिक्षकाच्या प्रकट वाचनाने या पायरीची सुरुवात होते. जेव्हा शिक्षक विषय प्रतिपादन या पायरीवर येतात तेव्हा ते प्रथम प्रकट वाचनाने त्या पायरीची सुरुवात करत असतात. म्हणजे नेमकं काय होतं, तर बघा, शिक्षकाच्या प्रकट वाचनाने या पायरीची सुरुवात होते म्हणजे भावपूर्ण व उत्कृष्ट वाचनाने विद्यार्थ्यांना तो उतारा चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. एखादा जर पाठ शिक्षक शिकवत असतील तर प्रथम त्या पाठाचं प्रकट वाचन करतात. प्रकट वाचन म्हणजे मोठ्याने तो एकदा पाठ वाचला जातो. मग काय होतं, विद्यार्थ्याला उत्तम वाचन करण्यास त्यातून काय होती, प्रेरणा मिळते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना शब्दाचे शुद्ध उच्चार समजतात. आपण केलेले उच्चार विद्यार्थी लक्षात ठेवतात आणि ते त्यांचे शुद्ध विचार समजतात. शब्दातून भाव कसा प्रकट होतो याचे हे ज्ञान विद्यार्थ्याला मिळतं. लक्षात असू द्या की पाठाचा आत्मा आणि शिक्षकाचा प्रकट वाचनाने होणारी पायरी किंवा वाचनाने होणारी सुरुवात होणारी पायरी कोणती आहे, तर विषय प्रतिपादन. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश यांचा उपागम हा बोधात्मक ज्ञानरचनावाद होय. तर हा कोणाचा आहे, ऑप्शन दिलेले आहेत, अ जीन पियाजे, ब आहे लेव वायगोट्स्की, क आहे बुक्स व बुक्स आणि ड आहे जॉन डुई. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ जीन पियाजे. जीन पियाजे यांचा उपागम हा बोधात्मक ज्ञानरचनावाद होय. तर बघा, ज्ञानरचनावाद म्हणजे नेमकं काय हे आधी आपण पाहू. ज्ञान म्हणजे काय व व्यक्ती ज्ञानाची मांडणी कशी करते किंवा नवे ज्ञान ग्रहण कसे करते याविषयी स्पष्टीकरण देणारी विचारसरणी म्हणजे ज्ञानरचनावाद होय. मग ज्ञानरचनावादी उत्पत्तीने काय केलं, व्यक्ती अध्ययन कसे करते याचा अभ्यास 2 अंगाने करता येतो असं सांगितलं आहे. यापैकी काय केलं, जीन पियाजेने एक अंग मांडलं. कुठलं, बोधात्मक ज्ञानरचनावाद हे एक अंग मांडलं. कोणी, जीन पियाजे यांनी. तर लेव वायगोट्स्की यांनी काय मांडलं, तर सामाजिक ज्ञानरचनावाद हे दुसरं अंग मांडलं. लक्षात असू द्या, लेव वायगोट्स्की यांनी सामाजिक ज्ञानरचनावाद मांडला तर जीन पियाजे यांनी बोधात्मक ज्ञानरचनावाद मांडलेला आहे. लक्षात असू द्या, पेपरमध्ये असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा, याविषयी माहिती सांगायचे झाले, हे जे 2 भिन्न भिन्न उपागम आहेत त्याची काही मूळ गृहीतके सारखीच आहेत. अगदी बुक्स या ज्या म्हणण्याप्रमाणे, बुक हा सुद्धा एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानरचनावाद ही अध्यापनाची उत्पत्ती नसून तर ज्ञान आणि अध्ययनाबाबतची उत्पत्ती आहे असं ते म्हणतात. लक्षात असू द्या की बोधात्मक ज्ञानरचनावाद जॉन डुई किंवा जीन पियाजे यांनी मांडलेला आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, जॉन डुई यांनी डॅश डॅशमधून या निर्मिती होते असा विचार मांडला. तर ज्ञानाची निर्मिती कशातनं होते, ज्ञान आहे ज्ञान निर्मिती. ज्ञानाची निर्मिती कशातनं होते हा विचार कोणी मांडला, तर बघा जॉन डुई यांनी. तर कशातनं होते हे म्हणतात, तर ऑप्शन बघा, अ इंद्रिय अनुभवातून, ब आहे बुद्धीतून, क आहे सामाजिक अंतर्क्रियातून, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड,
इंद्रिय अनुभव, बुद्धी, सामाजिक आंतरक्रिया या सर्व क्रियातून ज्ञाननिर्मिती होत असते असे विचार जॉन डुई यांनी मांडलेले आहेत. तर जॉन डुई काय म्हणतात किंवा जॉन डुईविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास जॉन डुई हे कृतीतून शिक्षणावर भर दिलेला पाहायला मिळतो. म्हणजे कृतीतून शिक्षण यावर जॉन डुईने भर दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मूल हे आपल्या सभोवतालच्या परिसराशी संबंध साधत कृतीतून शिकत असते. आणि त्याचप्रमाणे जॉन डुई यांनी प्रकल्प पद्धतीला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. लक्षात असू द्या, हे मुद्दे आहेत जॉन डुईविषयी. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पियाजे यांचा डॅश डॅश हा अभ्यासाचा विषय होता. तर पियाजे यांनी कोणत्या अभ्यासाच्या विषयावर अभ्यास केला आहे? ऑप्शन बघा. अ प्राण्यांचे वर्तन, ब आहे नैसर्गिक घटना, क आहे आकलन, ड आहे बोधात्मक अध्ययन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ प्राण्यांचे वर्तन हा त्यांचा अभ्यासांचा विषय होता. त्याचप्रमाणे पियाजे यांनी जसं प्राण्यांच्या वर्तनावर अभ्यास केला त्याचप्रमाणे पावलोव यांनी देखील सुद्धा शरीरविज्ञान शास्त्रज्ञ होते. त्यांनी शरीरविज्ञानावर अभ्यास केलेला आहे आणि तेही प्राण्याच्या वर्तनाच्या अभ्यासाकडे वळलेले होते. कोण? पावलोव. लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे पियाजेंनी काय केलं तर मुलाचा बोधात्मक विकास कसा होतो यासंबंधीची एक बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडलेली आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला बोधात्मक विकासाची उपपत्ती कोणी मांडली तर लक्षात असू द्या जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडलेली आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे बालक आपली संरचना बदलून घेऊन नव्या अनुभवाला सामावून घेतो याला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन बघा. अ समावेशन, ब आहे सात्मीकरण, क आहे उपयोजन, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ समावेशन. बालक एखादी संरचना बदलून व नव्या अनुभवाला त्यात ज्यामध्ये सामावून घेतो त्याला समावेशन असं म्हणतात. जर हे समावेशन ही संकल्पना तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर एक आपण उदाहरण घेऊ. समजा एक विद्यार्थी केवळ विज्ञानाचा अभ्यास करतो, त्यामुळे काय होतं तो कोणत्याही अनुभवाला त्याच्या ज्ञानरचनेत बसून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आता एखादी सुंदर निसर्ग कविता अभ्यासाची असेल तर हा अनुभव त्याच्याकडे असणाऱ्या ज्ञानसंरचनेशी समर्पक असत नाही. त्यामुळे तो काय करतो अनुभव घेताना किंवा त्या अनुभवाचा अर्थ लावताना त्याला त्रास होतो. अशा वेळी तो आपली काय करतो बोधात्मक संरचना बदलून नवीन अनुभवाला जागा करून देतो. हे चक्र कसं असतं आयुष्यभर चालू असतं, त्यालाच आपण समावेशन असं म्हणतो. म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करताना मराठीची कविता शिकताना विज्ञानाचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्याला मराठीची कविता शिकताना थोड्या अडचणी निर्माण होतात, तरी पण त्या अडचणीवर मात करून ती कविता समजून घेण्यासाठी जो प्रयत्न करतो किंवा तो ती जी संरचना असते विज्ञानाविषयी तयार झालेली ती बदलून ती गोष्ट सामावण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण समावेशन असं म्हणत असतो. आणि त्यानंतर बघा सात्मीकरण दिलेलं आहे. तर सात्मीकरण म्हणजे काय तर सात्मीकरण नवीन अनुभव घेताना जो अनुभव या मूळ संरचनेत सामावून घेतला जातो त्याला आपण सात्मीकरण असं म्हणत असतो. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जेरोम ब्रुनर हा डॅश डॅश अभ्यासक म्हणून ओळखला जातो. ऑप्शन बघा. अ बोधात्मक अध्ययन, ब आहे विकासात्मक मानसशास्त्र, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही. तर जेरोम ब्रुनर हा बोधात्मक अध्ययन आणि विकासात्मक मानसशास्त्रज्ञ असं दोन्ही म्हणून ओळखला जातो. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. जेरोम ब्रुनर यांना बोधात्मक अध्ययन करणारे अभ्यासक म्हणूनही ओळखलं जातं आणि विकासात्मक मानसशास्त्रज्ञ म्हणूनही जेरोम ब्रुनर यांना ओळखलं जातं. तर त्यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास त्यांच्या मते काय आहे अध्ययनामध्ये म्हणजे शिकताना 3 प्रक्रियाचा समावेश होतो. मग कोणकोणत्या? पहिली प्रक्रिया आहे नवीन माहितीचे संपादन करणे, एखादी नवीन माहिती मिळवणे. मग दुसरी कुठली प्रक्रिया ज्ञानाचे रूपांतरण करणे, दिलेल्या माहितीचं किंवा माहितीचं ज्ञानात रूपांतर करणं. आणि तिसरी जी प्रक्रिया आहे ज्ञानाची पर्याप्तता किंवा समर्पकता तपासणं ही त्यांची तिसरी पायरी आहे. अशा प्रकारे आपल्याला जेरोम ब्रुनर यांनी 3 अध्ययनाच्या 3 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत आणि ब्रुनर अध्ययनाला साधक संकल्पना सुद्धा म्हणलं जातं. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अग्रत संघटकाचे पद्धतशीर सादरीकरण डॅश डॅश यांनी केले. बघा हे अग्रत संघटक लक्षात असू द्या. यांचं पद्धतशीर सादरीकरण कोणी केलेलं आहे तर ऑप्शन अ आहे ब्रुनर, ब आहे जीन पियाजे, क आहे असुबेल आणि ड आहे जॉन डुई. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क असुबेल यांनी अग्रत संघटकाचे पद्धतशीर असं सादरीकरण केलेलं आहे. तर ते कशावर भर देतात तर अग्रत
संघटक हे प्रमुख संकल्पना, गृहीतके, सामान्यीकरण, तत्त्वे किंवा नियम यावर आधारलेलं आहेत. अग्रज संघटक कशावर आधारलेलं आहेत लक्षात असू द्या. त्याच्या पायऱ्या आहेत, जसं संकल्पना, गृहीतके, सामान्यीकरण, तत्त्वे आणि नियम यावर हे आधारलेलं आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे, ज्ञानरचनावादाचे प्रमुख प्रकार डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन बघा, अ बौद्धिक ज्ञानरचनावाद, ब आहे सामाजिक ज्ञानरचनावाद, क आहे मानसिक ज्ञानरचनावाद, ड आहे फक्त अ व ब बरोबर. तर ज्ञानरचनावादाचे प्रमुख 2 प्रकार आहेत, ते म्हणजे बौद्धिक रचनावाद आणि सामाजिक रचनावाद. असे ज्ञानरचनावादाचे आपल्याला 2 प्रकार सांगता येते. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड, फक्त अ व ब बरोबर. मानसिक ज्ञानरचनावाद हा ज्ञानरचनावादाचा प्रकार नाही आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षणाच्या संस्कृतीची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. तर ऑप्शन बघा, अ आहे जेरोम ब्रुनर, ब आहे विल्यम उंट, क आहे विल्सन, ड आहे असुबेल. तर शिक्षणाच्या संस्कृतीची उपपत्ती मांडलेली आहे जेरोम ब्रुनर यांनी. लक्षात असू द्या, कोणी मांडली आहे? जेरोम ब्रुनर यांनी शिक्षणाच्या संस्कृतीची उत्पत्ती मांडलेली आहे. या ग्रंथात त्याने शिक्षण प्रक्रियेतील काही संबंध प्रक्रियेचे महत्त्व विशद केलेले आहे. त्याचप्रमाणे ब्रुनर यांच्या मते काय, तर शिक्षण हे कृती, प्रतिमा आणि प्रतीके या माध्यमातून होत असे ते म्हणतात. आणि जेरोम ब्रुनर यांनी शिक्षणाची प्रक्रिया किंवा प्रोसेस ऑफ एज्युकेशन नावाचे एक छोटेसे पुस्तक लिहिलेले आहे. हे लक्षात असू द्या, प्रोसेस ऑफ एज्युकेशन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर जेरोम ब्रुनर यांनी लिहिलेलं आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या टप्प्यावर प्रत्येक प्रात्यक्षिकाचे दरम्यान प्रशिक्षण अर्थाचे अकारिक मूल्यमापन होणे गरजेचं आहे. तर कोणकोणत्या टप्प्यावर? ऑप्शन बघा, अ पूर्व तयारी, ब आहे प्रक्रिया, क आहे बाह्य उत्पत्ती आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. पूर्वतयारी असो, हा टप्पा असो किंवा प्रक्रियेचा टप्पा असो किंवा बाह्य उत्पत्तीचा टप्पा असो, ह्या तिन्ही टप्प्यावर प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण चालू असताना त्यांचं आकारिक मूल्यमापन होणं गरजेचं आहे. एखाद्या प्रात्यक्षिकाची तुम्ही तयारी करत असता तेव्हासुद्धा तुमचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ते प्रात्यक्षिक करत असतात तेव्हाही होणं गरजेचं आहे आणि प्रात्यक्षिक झाल्यानंतरसुद्धा मूल्यमापन होणं गरजेचं आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश प्रश्नामध्ये तर्कशुद्ध मांडणी, लेखनशैली, भाषेवरील प्रमुख व इत्यादी गुणांचा बोध होत नाही. तर असा कुठला प्रश्न प्रकार आहे? तो ऑप्शन बघा, अ वस्तुनिष्ठ, ब आहे लघुत्तरी, क आहे दीर्घोत्तरी, ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तर्कशुद्ध मांडणी, लेखनशैली, भाषेवरील प्रभुत्व इत्यादी गुणांचा बोध होत नाही. कारण वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये प्रश्न दिलेला असतो, खाली 4 उत्तरं दिलेली असतात किंवा ऑप्शन दिलेले असतात, त्यातील एक उत्तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं असतं. त्यामुळे तिथे कुठं तर्क तुम्हाला लावता येत नाही, शुद्ध मांडणी करता येत नाही किंवा तिथं लिखाणाचा तर प्रश्नच नसतो किंवा तुम्ही लिखाण करताना तुमचं भाषेवरील प्रभुत्वही तिथं दाखवू शकत नाही. मग ह्या गुणांचा बोध आपल्याला या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये होत नाही. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, हजरजबाबीपणा, सभाधीटपणा, वक्तृत्वशैली, संभाषण कला इत्यादी गुणांचा शोध घेण्यासाठी डॅश डॅश परीक्षा उपयुक्त आहे. तर बघा, ऑप्शन अ लेखी परीक्षा, ब आहे तोंडी परीक्षा, क आहे प्रात्यक्षिक, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तोंडी परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्याचा हजरजबाबीपणा, समाधीटपणा, वक्तृत्वशैली, संभाषण कला इत्यादी गुणांचा शोध घेऊ शकता. म्हणजे काय, शिक्षकांनी जर विद्यार्थ्याला समोरासमोर बोलवून विद्यार्थ्याला प्रश्न विचारले तर त्याचा हजरजबाबीपणा आपल्या लक्षात येतो, त्याचा सभाधीटपणा लक्षात येतो किंवा त्याची बोलण्याची जी शैली, त्याला आपण वक्तृत्व शैली आहे किंवा संभाषण आहे, या कलांचा शोध आपल्याला घेता येतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनातील डॅश डॅश हे नवीन प्रवाह आहेत. आतापर्यंत तुम्हाला माहीत होतं मूल्यमापन करण्यासाठी आपण तोंडी, लेखी या परीक्षेचा वापर करत होतो, पण आता नवीन प्रवाह आलेले आहेत. तर ते कोणते आहेत? ऑप्शन बघा, अ ऑनलाईन परीक्षा, ब आहे संगणक सहाय्यता परीक्षा, क आहे लेखी परीक्षा, ड आहे फक्त अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे जे नवीन प्रवाह आलेले आहेत ते आहे ऑनलाईन परीक्षा आणि संगणक सहाय्यता परीक्षा. या 2 परीक्षांचा आपण नवीन प्रवाहात निर्माण
करून मूल्यमापन विद्यार्थ्याचं करू शकतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड, फक्त अ व ब बरोबर. अशा प्रकारे आपण मराठी अध्यापनशास्त्रातील खूप महत्त्वाचे प्रश्न आजच्या या लेक्चरमध्ये घेतलेले आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल किंवा लेक्चर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.